महाकारुणिक तथागत बुद्ध, विश्ववंदनीय महासरसेनानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध कबीर फुले आंबेडकरी विचारांना विनम्रपणे अभिवादन. सद्धम्माच्या पंचरंगी असा धम्मध्वज, सम्यक क्रांतीच्या प्रतीक नीलध्वजाला स्मरण करून ज्यांनी ज्यांनी हाराची काळं केली, रक्ताचे पाणी केलं, माणसाला माणूस म्हणून माणुसकीचे जीवन प्रदान केलं, त्या मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनात्मक मूल्यांना स्मरण करून आज आपण या जी.के. माने SSG प्रशिक्षण केंद्र भांडेवाडी स्टेशन रोड या ठिकाणी जय भीम प्रवर्तक बाबू हरदास एलन स्मृती पंधरवडा अंतर्गत दुसऱ्या दिवसाचं हे सत्र गुंतत आहोत. मागील अनेक दशकापासून आपण हा पंधरवडा राबवतो आहोत आणि आंबेडकर पूर्व चळवळीपासून तर आंबेडकर नंतरच्या वाटचालीमध्ये ज्या ज्या लोकांनी समाज हितासाठी काम केलं, समाज घडवण्यासाठी काम केलं, समाजाला न्याय अधिकार स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काम केलं, त्या लोकांचं स्मरण करून वर्तमान समाज व्यवस्थेमध्ये असलेल्या ज्या काही विषमता आहेत त्यांच्या बिमोड करण्याकरता एक नव समाज निर्माण करता येईल यासाठी आपण हा पंधरवडा एक प्रकारे जनजागृती पंधरवडा म्हणून राबवत असतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वार्धात महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे अस्पृश्यता उद्धाराच्या वाटचालीचे एक शिलेदार होते आणि गांधी धार्जनी अपेक्षानुरूप हिंदुत्ववादासोबतच राहून अस्पृश्यांचा खरा उद्धार होऊ शकतो या भावनेतून त्यांनी या चळवळीला एक नवी गती देण्याचा त्या पूर्वोत्तर काळामध्ये 1920च्या आधी प्रयत्न केला. 1920च्या नंतर जय भीमचे जनक बाबू हरदास एलन यांचा उदय झाला आणि त्याच कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं शिक्षण पूर्ण करून मूकनायक पत्रक काढून या समाज व्यवस्थेमध्ये एक नव परिवर्तन घडवण्यासाठी एक बुद्धिवादी चिंतन मांडलं, जो 1917 साली मांडलेलं होतं आणि त्यानुसार या भारत देशातील जातीयता आणि त्याचा बिमोड करण्याचं मापदंड ह्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका विशद केली होती आणि त्यानुसार जय भीमचे जनक बाबू हरदास एलनसह या देशातील असंख्य अस्पृश्य पुढाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपेक्षित विचारानुसार या देशामध्ये अस्पृश्य गणल्या गेलेल्या हीन दीन दुबळ्या समाज व्यवस्थेला एक नवं परिवर्तन प्राप्त करून देण्याचा, एक नवं स्वातंत्र्य प्राप्त करून देण्याचा, न्याय अधिकार प्राप्त करून देण्याचा जो संकल्प केला, त्या संकल्पाच्या वाटचालीमध्ये जे असंख्य लोक जुळले त्यामध्ये विठ्ठलरामजी शिंदे यांनी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या काही मोजक्या लोकांनी या चळवळीपासून फारकत घेतली आणि त्यानंतर एलन हरदासपासून तर अनगिनत लोक, जे नवोदित लोक यांनी एकत्रित येऊन ही चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न केला. या चळवळीमध्ये काम करताना ज्या लोकांचं योगदान राहिलं, कारण की आयुष्याच्या प्रवासामध्ये प्रवास करताना उतार चढाव, यश अपयश, लाभहानी, चांगलं वाईट, योग्य अयोग्याची उत्पत्ती होत असते. एकसारखी स्थिती कदापि नसते. बाबू हरदास एलन यांनी आरंभ केलेल्या वाटचालीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशाच्या एक मानवी स्वातंत्र्याच्या वाटचालीचा एक उदयभिमुख असा सूर्य तारा म्हणून ज्याची गणना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने केली जाते, त्या वाटचालीमध्ये
1899 साली जन्माला आलेले देवाजी भिवाजी खोब्रागडे हे चंद्रपूरचे त्या काळातील असंख्य अशा उपक्रमाने युक्त, व्यवसायाने युक्त आणि औद्योगिक घराण्याचे वारस म्हणून चळवळीमध्ये काम करताना त्यांनी असंख्य अशा व्यथा वेदना आणि जखमांना सहन करून परकीयांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधाला न जुमानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये समग्र चळवळीमध्ये वाटचाल केली. 1937च्या आधी ते नगरपालिकेचे त्यावेळेचे नगराध्यक्ष राहिले. त्याचबरोबर ते आमदार 1937 साली आमदार राहिले आणि त्यांनी 1956 साली झालेल्या परमपूज्य आंबेडकरांच्या नागपूरच्या धम्मदीक्षेनंतर चंद्रपूरला दीक्षेचा समारंभ आयोजित केला. त्याचे ते मुख्य संयोजक होते. त्यांनी आपल्या चळवळीमध्ये काम करताना आपले 5 मुलं श्रीहरी, राजा आपला भाऊराव, त्यानंतर हेमचंद्र, श्याम, गिरीश, श्याम या 5 अपत्यापैकी भाऊराव यांना आपल्या स्वखर्चाने बाबासाहेबांच्या आदेशानुसार बाबासाहेबांनी 16 लोकांना शासकीय अनुदानावर विदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी पाठवलं होतं. त्यापैकी भाऊराव खोब्रागडे म्हणजे जे राजाभाऊ खोब्रागडे असं म्हणतात की त्यांना देवाजी भिवाजी खोब्रागडे यांनी स्वखर्चाने पाठवलं आणि ते जेव्हा विदेशातून शिकून आले तेव्हा आपल्या हरदास घाट कनाल येथे कर्मवीर बाबूजी आवळे यांनी त्यांना तिथं आणलं आणि बाबू हरदास एलेन यांच्या चैत्याला अभिवादन करून बॅरिस्टर साहेबांनी आपल्या आंबेडकरी चळवळीची सेवा करण्याचा निश्चय केला. आणि तेव्हापासून 1949 पासनं तर त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मानसपुत्र म्हणून आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील एक बहुआयामी व्यक्तिमत्व उत्तुंग शिखराच्या घरी असणारा बॅरिस्टर राजा खोब्रागडे यांनी जी वाटचाल केली त्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. त्यांच्या यावर्षी जन्मशताब्दी वर्ष आहे. 25 सप्टेंबर 1925 साली त्यांचा जन्म चंद्रपुरात झाला होता आणि यावर्षी 2025ला त्यांची जन्मशताब्दी होते आहे. त्या जन्मशताब्दीच्या या वाटचालीमध्ये देवाजी बापूंनी जो वारसा उत्तरदायित्वाच्या रूपाने आंबेडकरी चळवळीला दिला, ज्याने आपल्या पूर्वजांनी कमावलेल्या संपत्तीचा विनियोग करताना समाजाभिमुख मूल्यांच्या उत्कर्षासाठी संपत्तीचा विनियोग केला आणि समाजातील रडल्या गाडल्या बिनदुःखित लोकांच्या हितासाठी त्यांनी काम केलं. अशा या व्यक्तिमत्वांचं स्मरण करताना आपण प्रत्येकाने या चळवळीमध्ये काम करताना ओल्या मातीला चांगलं वळण देता येते म्हणतात आणि म्हणून 100 वर्षाआधी एका नव्या परिवर्तनाचा उदय झाला. कालचा दिवस होता भीमा कोरेगाव महासंग्राम स्मृती दिवस. म्हणजे आपल्या स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. त्या सूर्य उगवण्याची पहाट जरी भीमा कोरेगाव महासंग्राम स्मृती दिवस असेल. 28,000 पेशव्यांच्या बिमोड करून 500 पराक्रमी महायोद्ध्यांनी जवळजवळ 23 लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि जवळजवळ 550 लोकांनी आपल्या पराक्रमाने या देशामध्ये बोटावर मोजण्या इतके जरी असलो परंतु सळसळत्या रक्ताचे आणि स्वाभिमानी बाणाचे लढवय्ये योद्धे आहोत हे दर्शवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर असंख्य सामाजिक परिवर्तन करणारे लोक या चळवळीत आले. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या
उदय झाल्यानंतर गोलमेज परिषदेच्या माध्यमातून या देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा या देशामध्ये असलेल्या रंजल्या गाजल्या दिनदुःखित लोकांच्या न्याय हक्क आणि अधिकार आणि स्वातंत्र्यासाठी बाबासाहेबांनी पुरजोर अशी मागणी केली आणि त्या माध्यमातून या देशाच्या स्वातंत्र्याच्या पूर्वी या देशाला स्वातंत्र्य देण्याआधी इंग्रजांनी या देशातल्या अमानुष समजल्या गेलेल्या पशुतुल्य गणल्या गेलेल्या समाजाला मानवतेच्या प्रवाहामध्ये आणण्याचा संकल्प करून या देशाला स्वातंत्र्य बहाल केलं आणि या देशाला स्वातंत्र्य बहाल केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विद्वत्तापूर्वक अशा ज्ञानातून आणि लेखणीतून मांडणीतून आणि उद्बोधनातून या देशाच्या तुच्छ आणि हीन समजल्या जाणाऱ्या वर्गाला मानवतेच्या प्रवाहाचे प्रवाही बनवून त्यांना पूर्णपणे एक नवं स्वातंत्र्य प्रदान केलं आणि मानवतेच्या मूळ प्रवाहामध्ये आणलं. परंतु या देशामध्ये काही केल्या जात जात नाही, भेदभाव जात नाही, उच्च निष्ठा जात नाही, धर्मांधता जात नाही, चमत्कार आणि अदृश्य शक्तींचा प्रादुर्भाव जात नाही आणि काही केल्या श्रीमंत श्रीमंतच राहील, भांडवलदार भांडवलदारच राहील आणि या देशामध्ये व्यक्तिवाद आणि परिवारवाद हा या देशामध्ये असंख्य लोकांवर राज्य करण्याच्या मानसिकतेचा असेल अशा प्रकारची तुच्छ मानसिकता या देशामध्ये बळकावली असल्यामुळे या देशामध्ये कोणत्याही स्थितीमध्ये सामान्य माणसाला समानता, न्याय आणि अधिकार बंधुत्व आणि मैत्रीच्या माध्यमातून प्राप्त होणार नाही म्हणून तथागतांच्या मानवतावादी विश्वबंधुत्ववादी विचाराचा अवलंबन करून बाबासाहेबांनी एक नवी क्रांती केली आणि ती क्रांती म्हणजे या देशामध्ये तथागतांच्या मानवतेचा धम्म देऊन विश्वबंधुत्वाशी जोडलं. परंतु बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांनी दिलेले न्यायिक अधिकार आणि लोकतांत्रिक संवैधानिक अधिकार याची पायमल्ली करून बाबासाहेबांच्या हाकेला ओढ देणाऱ्या वर्गांनी ज्या बलिदानातून, श्रमातून आणि कष्टातून बाबासाहेबांच्या नेतृत्वामध्ये जे अधिकार स्वातंत्र्य न्याय प्राप्त करून दिलं होतं त्या स्वातंत्र्य अधिकार न्यायाला पायदळी तुडवण्याचं काम आपल्या काही समाजाच्या तथाकथित दलाल, लाचार आणि दुबळ्या लोकांनी दुसऱ्याच्या उसनवारीवर जगून स्वाभिमान, चारित्र्य, नैतिकता आणि व्यावहारिकता त्यांना पायदळी तुडवून त्याची विल्हेवाट लावण्याचा, त्याला कमजोर करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला काँग्रेस धार्जनी मानसिकता असो की या देशातील हिंदुत्ववादी मानसिकता असो, सनातनवादी मानसिकता असो की ज्यांना या देशामध्ये जे शूद्र आहेत, दीनदुबळे दुःखित आहेत आणि ज्या लोकांना अमानुष काल समजल्या जात होतं त्यांना मूळ प्रवाहामध्ये न आणता यावं यासाठी कठोर प्रयत्न केला आणि त्याच प्रयत्नाच्या माध्यमातून, प्रतिक्रांतीच्या माध्यमातून मागील 68 वर्षापासून या देशातील उच्चवर्णीय, भांडवलदार, घराणेशाहीवादी आणि वैदिकतावादी मानसिकतेचे लोक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील लोकतांत्रिक भारत, संविधानिक भारत, माणसानी माणसाशी माणसासारखं माणुसकीचं नातं ठेवावं आणि एकमेका सहाय्यक व उभे धरून सुपथच्या मार्गावर प्रतिष्ठित भारताचा नागरिक घडवता यावा या संकल्पनेला कमजोर करण्याचं काम मागील कित्येक वर्षापासून संविधानिक मूल्य कमजोर होत आहेत. या देशामध्ये बेरोजगारी वाढते आहे, धर्मांधता वाढते आहे, कपोलकल्पित मान्यतांचा प्रादुर्भाव वाढतो आहे आणि अशा या वातावरणात माणसाला गुलाम बनवण्याची,
माणसाला दुबळं बनवण्याची, माणसाला कमजोर करण्याची वृत्ती या देशामध्ये फोफावत आहे. लोकतंत्राचं दमन केलं जात आहे आणि एकाधिकार, हुकुमशाही आणि घराणेशाही, भांडवलशाही वाढवण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि त्यामुळे या देशातला सामान्य माणूस हा एकापेक्षा अनेक समस्यांनी, एकापेक्षा अनेक संघर्षांनी, एकापेक्षा अनेक व्यथा वेदनांनी, जखमांनी त्रस्त होतो आहे. आणि या त्रस्त अवस्थेमध्ये या देशामध्ये बाबासाहेबांनी मिळवून दिलेल्या मतदानाच्या अधिकाराची सुद्धा पायमल्ली केली जात आहे. आणि म्हणून वर्तमान समाज व्यवस्थेमध्ये काल परवा कोणीतरी मला म्हटलं की बाबू हरदास एलेन आता सर्वसामान्यांमध्ये प्रचलित झालेले आहेत. परंतु बाबू हरदासांना अपेक्षित असलेला वर्तमान भारत किंवा वर्तमान आंबेडकरी विचारधारा किंवा वर्तमान आंबेडकरी विचारधारेची वाटचाल ही अग्रेसर आहे किंवा नाही याचं विवेचन होणं आणि आजच्या विषम काळामध्ये पूर्वोत्तर काळातील लोकांनी, एलेन हरदासच नाही तर त्यांच्या समकालीनांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या हाकेसरशी कुटुंब संघटित ठेवलं, कुटुंबामध्ये एकता टिकवली, नीती नियम ध्येय धोरण तत्व विचार पालन केलं, मोठ्यांच्या प्रति आदर तितक्याने सन्मान राखला आणि मोडेल पण वाटणार नाही. वेळ प्रसंगी प्राणाची आहुती द्यावी लागली, रक्त सांडवावं लागलं, पण आपल्या चारित्र्याला आणि स्वाभिमानाला गालबोट लागणार नाही या ध्येयाने प्रेरित होऊन अनगिनत लोकांनी आपल्या घरावर नागर फिरवून समाज उन्नती हाच आमचा ध्येय, रडल्या गांडल्या दिनदुःखित माणसाला मानवतेच्या प्रवाहामध्ये आणणं, त्यांना न्याय हक्क अधिकार प्राप्त करून देणं हाच आमचा ध्येय. या ध्येयाने प्रेरित होऊन त्या पूर्वोत्तर काळातील वैदिकतावादी, सनातनवादी, धर्मांधवादी, जातीवादी आणि एकाधिकारशाहीवादी मानसिकतेच्या विरुद्ध बंड पुकारलं शक्तीनिशी आणि शत्रूंचा पराभव केला. म्हणूनच त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धिमत्ता आणि समाजाची संघटन आणि स्वाभिमानी ताकद या बळावर मानवता आणि माणुसकी मजबूत करता आली. आज ती गमावण्याला आपण कुठंतरी वर्तमान काळातील लोक कुठंतरी जबाबदार आहोत. तेव्हा आता वर्तमानामध्ये येऊ घातलेल्या ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, संघर्ष आहेत, व्यथा वेदना आणि जखमा आहेत, येणाऱ्या म्हणजे आपल्या पूर्वजांनी कमावलं आणि कमावून मिळवून दिलं आणि त्याच्या बळावर आज आपण मोठमोठ्यानं जल्लोष करतो, आनंद व्यक्त करतो, भपकेबाजी दाखवतो, आकर्षण दाखवतो, पाश्चात्य विकृतीचा अवलंबन करतो, आकर्षण देखावा आणि भपक्याचे गुलाम बनतो, क्षणिक सुख, भौतिक सुख, ऐहिक सुखाचा पूर्णपणे आस्वाद उपभोगण्याचा स्वच्छंद प्रयत्न करत असलो तरी वर्तमानामध्ये आपल्याला उदयीसारखं छिन्न विछिन्न केला गेलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या नंतरची पिढी यांना आपल्या पद्धतीनं जीवनाचा आस्वाद घेता येईल की नाही, आनंद उपभोगता येईल की नाही, न्याय हक्क अधिकार मिळू शकतील किंवा नाही, किंवा त्यांच्यावर अन्याय अत्याचार जोरजुलूम किती प्रमाणात होईल आणि त्यांची किती पिळवणूक होईल याची काही निश्चिती नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळात आपल्या नंतरच्या पिढीचं भविष्य टिकवायचं असेल तर वर्तमान समाज व्यवस्थेने, त्या काळामध्ये आर्थिक सुबकता नव्हती, मोठ्या संख्येनं संघटन शक्ती नव्हती. आज संघटन शक्ती विखुरली जरी असली पण संख्येच्या मानानं
भेदाभेदाना आणि गटाटटामध्ये विखुरलेली असलेली शक्ती वर्तमानामध्ये एकत्रित आणणं आणि वर्तमान समाज व्यवस्थेमध्ये असलेल्या ज्या काही विषमता आहेत त्याला त्याच्या बिमोड करण्याचा प्रयत्न करणं अर्थातच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 100 वर्ष आधीच्या आंदोलनाची पुनरावृत्ती वर्तमान समाज व्यवस्थेमध्ये होणं म्हणजेच खऱ्या अर्थाने येणाऱ्या समाज व्यवस्थेला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणे होय। आणि यासाठी आपल्या मनगटामध्ये ताकद निर्माण करून आपल्या गोठलेल्या रक्ताला तापवून आपल्याला येणाऱ्या काळात जनसामान्यामध्ये जाऊन गाव खेड्यामध्ये जाऊन पुनर्रूपी आंबेडकरी समाज व्यवस्थेचं संरक्षण कवच असलेल्या समता सैनिक दलाच्या माध्यमातून अंतर्गत भेदाभेदांना नाकारून अंतर्गत हेरादारांना नाकारून अंतर्गत पद प्रतिष्ठेच्या अपेक्षांना नाकारून अंतर्गत प्रतिस्पर्धीतेच्या धारणांना त्यागून स्वार्थ आणि प्रतिष्ठा याला तिलांजली देऊन बंधू भावनेनं मन जोडण्याच्या मन घडवण्याच्या मन एकत्रित करून समाजाचे मन जोडण्याचा प्रयत्न करून येणाऱ्या काळातील विषमतेला तोंड देण्यासाठी सर्व शक्तीनिशी पुढे येण्याची गरज आहे। आणि त्याची जनजागृती करताना आता कुटुंब जोडले पाहिजे, कुटुंब एकत्रित केले पाहिजे। कुटुंबाची संघटित ताकद ही शेजारच्या शत्रूला सुद्धा कमजोर करू शकते। शेजारचा शत्रू सुद्धा आपल्या संघटित कुटुंब व्यवस्थेवर अत्याचार किंवा अन्याय किंवा बळजबरी करू शकत नाही। समाज जर संघटित असेल तर त्याच्यावर होत असलेला अन्यायाचा जोडणूक फिरवणूक आणि त्याचे स्वातंत्र्य हिसकावून घेण्याची मानसिकता किंवा त्याचा छळ करण्याची विकृती ही सहजपणे नष्ट केली जाऊ शकते। आणि म्हणून आपण सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे। प्रत्येकाने मनात एक ध्यास बाळगावा आणि कुटुंब जोडून समाज संघटित करण्याचा संकल्प करावा की जेणेकरून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील संविधानिक भारत, प्रबुद्ध भारत आपल्याला निर्माण करता येऊ शकेल। आणि म्हणून आपण सर्वांनी एक नवा संकल्प मनात बाळगून आपण शाखा वाढवाव्या, शाखा लावाव्या आणि शाखेमध्ये आवश्यक ते प्रशिक्षण देऊन सैनिकांच्या मानसिकता मजबूत करण्याचा प्रयत्न करावा आणि तर हातावर शीळ घेऊन समाज व्यवस्थेचे रक्षण करण्याकरता कटिबद्ध होण्याचा निश्चय करता यावा हीच आजच्या प्रसंगी अपेक्षा करतो। आणि आजच्या प्रसंगी आपल्या या महर्षी मुक्तारामजी शिंदे स्मृती दिन आणि देवाजी भिवाजी खोब्रागडे जन्मदिनाच्या या अविस्मरणीय निमित्ताने आज आपण जय भीम प्रवर्तक बाबू हरदास एलन स्मृती 15 वाड्याच्या अंतर्गत या जनजागृती वाटचालीमध्ये एक नवा संकल्प बाळगूया आणि माणसामध्ये मानवतेचे विचार पेरण्याचा संकल्प करूया हीच अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो। साधू।